मध्ये तुम्हाला नाविन्य सापडणार आहे। 7 शब्द ऐकल्यानंतर परिवर्तन 100% होतच। कारण एक चोराने एक शब्द ऐकला, हे बाप्पा यांना क्षमा कर, तर त्याच ठिकाणी चोराचं परिवर्तन झालं। एक शब्द ऐकला आणि त्याच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच त्यानं तो शब्द ऐकला बरं का। देवानं तर आम्हाला एवढी वर्ष कृपा पुरवली, परंतु चोराचे आत्मिक नेत्र उघडले आणि हा चोर म्हणतो, तू राजाधिकारणीशील, त्यास माझी आठवण कर। कशासाठी 7 शब्द आहेत माहिती का? तुमचे आत्मिक नेत्र उघडून तुम्हाला स्वर्ग दिसावा। जग सगळ्याला दिसतो। बायबल सांगतं जग अग्नी आणि गंधकाच्या द्वारे त्याचा नाश होणार आहे, परंतु सैतान शेवटपर्यंत लोकांना त्या नरकाकडे, त्याला असं वाटतं मी एकटा जाऊ नये, माझ्या बरोबर अनेक लोकांनी नरकामध्ये यावं। तो रात्रंदिवस खटपट करत आहे, प्रयत्न करत आहे लोकांना स्वर्गापासून दूर घेऊन जावं। परंतु चांगली गोष्ट आहे की माझा प्रभू तुमच्यासाठी माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती अर्पण झाला। आणि होत असताना काल आम्ही पाहिलं, या यहुदानं येशू ख्रिस्ताला 30 रुपयाला याजकांना धरून दिलं। येशू ख्रिस्ताला धरून देणारे कोणी अन्य जातीचे लोक नव्हते। येशू ख्रिस्ताला वधस्तंभी देणारे लोक हे कोणी दुसरे तिसरे लोक नव्हते, ते यहुदी लोक, देवाच्या स्वतःचे लोक होते। 30 रुपयाला त्याला धरून दिलं। का 30 रुपयाला दिलं, 20 रुपयाला का नाही? याचं कारण आहे, गुलामाची किंमत फक्त 30 रुपये होती। गुलामाची किंमत 30 रुपये। म्हणजे येशू ख्रिस्ताला ना त्यांनी संदेष्टा मानला, ना देवाचा पुत्र मानला, परंतु त्याने त्याला गुलाम मानला आणि त्याची किंमत 30 रुपये ठरवली गेली। यहुदानं त्याची किंमत तेवढी स्वीकारली, याजक लोकांनी त्याची, ज्ञानी लोकांनी, विचारवंत लोकांनी त्याची किंमत 30 रुपये एक गुलाम म्हणून ठरवली गेलेली आहे। वाईट वाटतं ऐकताना, परंतु आज सुद्धा आम्ही येशूची किंमत तेवढीच करत आहोत। त्यानं गुलाम म्हणून आमचं काम ऐकावं, गुलाम म्हणून आमच्या समस्या त्यांनी सोडवाव्यात। येशूने जर समस्या अडचणी सोडवल्या नाहीत, मग आम्ही त्याला देव मानायला तयार नाही। मग याजकांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे?